सर्वप्रथम मी राहुल पाटील कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीतर्फे आपलं स्वागत करतो। आपण आज जी व्हरायटी बघण्यासाठी आलो आहे त्या व्हरायटीचे नाव आहे जय हो हत्तीवाली। आपण सगळ्यांनी या व्हरायटीचे कॅरेक्टर बघितले आहेत, क्वालिटी बघितली आहे। तरी मी आपले जे अण्णा आहेत त्यांना दोन शब्द या व्हरायटीबद्दल विचारणार आहे। तर अण्णा आपण सांगू शकता लागवड कधीची? प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या कपाशीबद्दल मी काही श्रम केलेलं नाही, तो श्रम केलेला आहे आपल्या पोराने। हां, तर मोनू दादा येत आहेत। मोनू दादाला विचारा तुम्ही पुढे। मोनू दादा, आपण या व्हरायटी बद्दल लोकांना, आपल्या शेतकऱ्यांना दोन शब्द मनोगत सांगा। याची लागवड 28 मेला लावलेली आपण। त्यानंतर याला म्हणजे बेसल डोस जास्त वापरलेला नाही, ड्रिप थ्रू त्याला मटेरियल दिलेलं आहे आणि स्प्रे 2 वापरलेले फक्त। आता तिसरा स्प्रे होईल आणि त्यातला त्यात असं आहे की ह्या वर्षी जास्त पावसामुळे बाकी व्हरायटीने कलर सोडला आहे, क्वालिटी सोडून दिलेली आणि हाईटला एवढी आलेली नाही। तरी सुद्धा म्हणजे ही लेट लागवड असताना सुद्धा याची हाईट किंवा कलर किंवा म्हणजे ग्रीनरी म्हणा ही सुटलेली नाही, म्हणजे परफेक्टली ही जास्त पाण्यात सुद्धा चालू शकते, अशा प्रकारची व्हरायटी आहे। आणि बोंडांची साईज वगैरे तुम्हाला काय वाटली? नाही, बोंडांची साईज एकदम अतिउत्तम आहे। म्हणजे ज्या प्रकारे दुसऱ्या व्हरायटीच्या टॉपच्या व्हरायटी आहेत याला कम्पेअर करायला गेलो त्याच टाईप याची पण व्हरायटी म्हणजे बोंडची साईज जी आहे ती त्या साईज मध्ये एकदम मोठे बोंड आहे। आपण बघू शकता बोंडांची साईज ही मोठी आहे आणि फुलपात्याही भरपूर लागल्या आहेत। तर आमच्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर तापे ॲग्रो संचालक श्री राहुल पाटील इथं आलेले आहेत, ते आपल्याला दोन शब्द या व्हरायटीबद्दल सांगतील। नमस्कार, मी राहुल पाटील तापे ॲग्रो सेल्स। तर आज कर्नूल सीडचा जो पीक पाणीचा प्रोग्राम होता, इथे जे शेतकरी आलेले आहेत त्यांचे सगळ्यात अगोदर त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आज जो प्लॉट आज कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी, तर जय हो हत्तीवाली, तर एवढा एकदम जबरदस्त प्लॉट आहे। तर ह्या ज्या एरियामध्ये गडताळ, कुरवेल, तावसा या एरियामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने हा प्लॉट बसलेला आहे। तर मी एवढं सांगू शकतो की जी पद्धतीने शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ड्रिप थ्रू, तर सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की आपण सुद्धा ड्रिप थ्रू खताचे नियोजन करावे, असे मी सर्वांना काही करतो, आग्रह करतो। तशा पद्धतीने या ज्या कार्यक्रमाला जे उपस्थित दिलेली सर्व शेतकऱ्यांनी, तर त्यांच्या सर्वांचा अगोदर मनोगत व्यक्त करतो आणि म्हणून याच्या मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने शेती सध्या करत आहे। त्यांनी सुद्धा यावर्षी कर्नूल सीडच्या मका 9196 हा मका लागवड केलेला आहे आणि त्यांनी आपल्या ग्रुपवर, तापी ग्रुपवर सुद्धा फोटोग्राफ टाकलेले आहेत। तर तुम्ही फोटोग्राफ बघू शकतात। तर सर्व श्रेय शेतकरी राजाला, तर म्हणून सर्वात अगोदर आभार व्यक्त करतो।